आता काम करतो, ब्रेड आहे माझ्याकडे, त्याला एक कापून घेतो. बस 2 स्लाइस पुष्कळ होतील. तर गॅस बंद करतोय. सॉस झालाय. मी गॅस बंद केलेला आहे. माझ्याकडे थोडं क्रीम आहे, ते टाकून घेतो. क्रीमी असा सॉस तयार झालेला आहे. माझ्याकडे आहे ही बेकिंग डिश आहे, ती घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये हा सॉस टाकतो. उकडलेले बटाटे ते घेतलेले आहेत. असे टाकून घेतले खाली. थोडं मीठ, काळी मिरी पूड वरती टाकतो छान, म्हणजे बटाट्यांना पण चव येईल छान. आता याच्यावरती मी टाकणार आहे राईस. टोमॅटोचे स्लाइसेस कट करून घेतोय, पातळ स्लाइसेस आहेत. पातळ टोमॅटोचे स्लाइसेस लावलेत. आणि आता बटाट्याचे स्लाइसेस पण कट करतोय. हा उरलेला वरती सॉस सगळ्या बाजूनी त्याला स्प्रेड आउट करतोय, पसरून घेतोय छान. माझ्याकडे आहे ब्रेडचे तुकडे, ते पण थोडंसं मी मीठ टाकणार आहे, कारण बटाट्यांमध्ये मीठ नव्हतं, त्या दृष्टीने मी थोडंसं मीठ परत एक्स्ट्रा स्प्रिंकल केलेलं आहे. आणि हे ब्रेडचे तुकडे, सगळ्या गोष्टी याच्यातमध्ये आहेत साधारणपणे. टँजिनेस आहे, स्टार्च आहे बटाट्यांचा, कार्बोहायड्रेट्स आहेत. बेसिलची पानं थोडे चॉप करून टाकतोय. आज माझ्याकडे ऑलिव्हज नाही, तर ऑलिव्हज पण टाकले असते याच्यावरती छान. आणि आता याच्यावर टाकतो चीज. आहा, सगळ्याचं कॉम्बिनेशन मला तर वाटतं खूप मस्त होणार आहे. बस आता एक काम करतो, ही जी आपली डिश तयार झालेली आहे याला मी आता बेक करून घेतो. साधारणपणे 15-20 मिनटं बेक करतो, म्हणजे याला रंग यायला पाहिजे छान गोल्डन ब्राऊन. याला साधारणपणे 15 ते 20 मिनटं बेकिंगला लागणार आहे. मी याला 180 डिग्रीवर बेक करतोय. आणि 5 मिनटं इकडे किंवा तिकडे, म्हणजे रंग व्यवस्थित यायला पाहिजे, गोल्डन रंग यायला पाहिजे. आणि मध्ये 10 मिनटानंतर याच्यामध्ये थोडंसं बटर तुम्ही टाका, त्याच्यामुळे रंग छान येतो. या डिशला मी याच्यामध्ये राईस वगैरे वापरला आहे, त्याच्यामुळे बेक्ड राईस असं नाव दिलं आहे. पण जर तुम्हाला कुठलं याच्यापेक्षा बेटर नाव सुचलं तर ते मला नक्की कळवा. बघूया या रेसिपीचा एक रिकॅप.